Good morning, good afternoon, or very good evening to all the students who are watching this video. Welcome in the Bridge Course series by my online English class. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला जर यापुढील या ब्रिज कोर्सच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज हव्या असतील किंवा टेस्ट हव्या असतील तर हा चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा. Students, this bridge course is been designed by Government of Maharashtra. महाराष्ट्र शासनाने तयार केलेला हा ब्रिज कोर्स अतिशय महत्त्वाचा आहे कारण मूल्यमापनासाठी याचा उपयोग होणार आहे. त्यामुळे सगळ्या ऍक्टिव्हिटीज आपण अतिशय मन लावून पूर्ण करायच्या आहेत. सो वेलकम स्टुडंट्स इन द व्हिडिओ फॉर डे 23rd, subject English and class 8th. In this video, we are going to discuss activity number 23. And the learning outcomes for this activity are, learning outcome for this activity is Student writes or prepares greeting cards on various occasions. या ठिकाणी आपल्याला ग्रीटिंग कार्ड्स बनवायचे आहे. वेगवेगळे कोणाला बर्थडे द्यायला असेल, कोणाला फेस्टिवलसाठी द्यायला असेल, दिवाळीला द्यायला असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी तयार पण करायचे आणि त्याच्यावर आपल्याला छानसा मेसेज सुद्धा लिहायचा आहे. प्रिपेरिंग अ ग्रीटिंग कार्ड इज नॉट ओनली अ टास्क. रायटिंग अ गुड मेसेज और फ्यू लाईन्स, गुड लाईन्स इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्याला तयार पण करायचं आहे आणि त्यावरती छानसा मेसेज सुद्धा लिहायचा आहे. Now here are some of the instructions for teachers. Teacher shows various greeting cards, forms groups, asks students to watch cards carefully, gives instructions to do discussion on given topic, shows a demo of preparing one greeting card, motivates students to prepare greeting cards, helps students where necessary, and motivates students to ask doubts. आता या ठिकाणी शिक्षक तुम्हाला वेगवेगळे ग्रीटिंग कार्ड्स अगोदर दाखवतील, डेमो दाखवतील ग्रीटिंग कार्ड कसं तयार करायचं, एखाद्या पर्टिक्युलर ओकेजनसाठी म्हणजे बर्थडे असेल, दिवाळी असेल, ईद असेल, क्रिसमस असेल, यासाठी काय मेसेज लिहू शकता तुम्ही किंवा कशा प्रकारे कार्ड बनवू शकता यासाठी विद्यार्थ्यांना डिस्कशन करायला लावतील आणि देन ही विल गिव्ह इन्स्ट्रक्शन्स अँड स्टुडंट्स विल मेक कार्ड्स. आता कार्ड्स करत असताना ज्यावेळेला आपण मेसेज लिहिणार आहोत त्यावेळेला आपली व्होकॅब्युलरी, आपली लँग्वेज सुधारणार आहे, हँडरायटिंग सुधारणार आहे. तुम्ही वेगवेगळ्या डेकोरेटिव्ह स्टाईल्स मध्ये हे हँडरायटिंग काढू शकता. Now here are the instructions for students. Students, you have to form groups, do discussion on given topic. आता तुम्हाला ऑनलाईन टीचिंग मध्ये ग्रुपमध्ये बसता येणार नाही, मात्र ऑनलाईन मीटिंग्स मध्ये तुम्ही ब्रेकआउट रूम्स मध्ये तुमचे डिस्कशन्स करू शकता. वर्क इन पेअर और ग्रुप्स. Listen carefully. This is very important. You have to listen to the teacher or your parent, whoever is facilitating you. शिक्षक असतील किंवा तुम्हाला तुमचे पेरेंट्स मदत करत असतील, त्यांचं बोलणं, त्यांचे इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला लक्षपूर्वक ऐकायचे आहेत. See the demo, follow steps and do complete your task. Now, लर्निंग ऍक्टिव्हिटी. शिक्षक लर्निंग ऍक्टिव्हिटी घेणार आहेत, ही कशी घेणार आहेत ती आपण या ठिकाणी बघूया थोडक्यात. टीचर प्लेसेस अ व्हरायटी ऑफ ग्रीटिंग कार्ड्स आउट फॉर चिल्ड्रन टू व्ह्यू ड्युरिंग ग्रुप टाइम. इन्व्हाइट चिल्ड्रन टू शेअर व्हॉट दे नो अबाउट ग्रीटिंग कार्ड्स. तुम्हाला शिक्षक कार्ड्स दाखवणार आहेत आणि तुम्हाला त्यातलं काय माहिती आहे हे सुद्धा विचारणार आहेत. डिस्कस हाऊ द कार्ड्स आर सिमिलर अँड हाऊ दे डिफर. Look at the layout of a greeting card. What is on the first page of the card? What is usually found on the inside of the card? On the back of the card? म्हणजे एखादं जे कार्ड असतं त्याच्या पहिल्या पानावर काय असतं, मध्ये काय असतं, शेवटी काय असतं, हे सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांकडनं शिक्षक विचारून घेणार आहेत आणि शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये आपापसांमध्ये डिस्कशन करायला विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणार आहेत. ही ग्रुप डिस्कशन्स, एकमेकांमधील चर्चा, हे आपण ऑनलाईन मीटिंग मध्ये सुद्धा घडवून आणू शकतो. रीड डिफरंट कार्ड मेसेजेस टू चिल्ड्रन. एंगेज ओल्डर चिल्ड्रन इन अ डिस्कशन अबाउट हाऊ कार्ड्स आर रिटन अँड आस्क देम टू डिस्क्राईब हाऊ द मेसेजेस मेड देम फील. व्हाय आर वर्ड्स इम्पॉर्टंट ऑन द डिफरंट कार्ड्स. पहा, कार्ड्स वरती आपण खूप छान छान चित्र काढणार आहे किंवा तुम्हाला जी काही डिझाईन असेल ती तुम्ही त्या ठिकाणी काढणार आहे. बट दॅट इज ऑन द फर्स्ट पेज, बट इन द बिटवीन
मधल्या पेजमध्ये किंवा दोन कार्ड जे आपण फोल्ड करतो त्याच्यामध्ये ज्या वेळेला कार्ड उघडलं जातं, and there in that place you have to write a beautiful message. आणि तो मेसेज आपण थोडक्यात शब्दांमध्ये मांडायचा आहे. त्यामुळे योग्य ते शब्द निवडणं अतिशय महत्वाचं आहे. त्यामध्ये तुमची व्होकॅब्युलरी सुधारणार आहे. Explain to children that they will create different types of greeting cards for the class to use. Assist them in selecting a few greeting cards themes such as birthday cards, get well cards, and new baby cards. Explore one theme at a time or divide children into groups where each group will be responsible for creating a specific type of card. वेगवेगळ्या प्रकारचे कार्ड्स आपल्याला बघायला मिळतात. बर्थडे कार्ड असेल, गेट वेल सून कार्ड असेल, म्हणजे आजारामध्ये एखादा व्यक्ती आजारी आहे तर त्याला लवकर बरा हो असं म्हणणारं कार्ड असेल, किंवा न्यू बेबी कार्ड, एखाद्याला नवीन बाळ एखाद्या घरामध्ये जन्माला आलंय त्याच्यासाठी तुम्ही वेगळं कार्ड तयार करू शकता, किंवा फेस्टिवल्स आहेत वेगवेगळे त्याच्यासाठी वेगळे कार्ड तयार करू शकता. तर शिक्षक काही ग्रुप्स बनवतील आणि त्याच्यामध्ये प्रत्येक ग्रुपला वेगवेगळ्या प्रकारचं कार्ड बनवायला सांगतील. प्रोव्हाइड चिल्ड्रन विथ आर्ट मटेरियल्स. आता या ठिकाणी आपल्याला घरीच तुम्ही आहात त्यामुळे तुमचं आर्ट मटेरियल म्हणजे स्केच पेन्स असतील, पेज असेल, पेपर असेल, कलरफुल पेपर असेल, तुम्ही ते गोळा करून ठेवायचे ऍक्टिव्हिटीच्या अगोदर. Some children may enjoy using photographs from magazines or catalogs to create their cards. आता आपल्याला चित्र काढण्यापेक्षा वेगवेगळे कॅटलॉग्स असतात म्हणजे वेगवेगळ्या प्रोडक्ट्सचे, किंवा मॅगझिन्स मध्ये फोटोग्राफ्स असतात, न्यूजपेपर मध्ये फोटोग्राफ्स असतात, ते सुद्धा तुम्ही फोटोग्राफ्स वापरू शकता, किंवा तुमचे फोटोज काढलेले असतात कधी ते फोटोज तुम्ही वापरू शकता. Other children may enjoy drawing or painting their cards. पण ड्रॉइंग आणि पेंटिंग करण्यात जी मजा असते ती मजा फोटो चिकटवण्यामध्ये नसते, हे तुम्हाला पण माहिती आहे. सो ट्राय अँड ड्रॉ डिफरंट ड्रॉइंग्स, डिफरंट पिक्चर्स, डिझाईन्स अँड ट्राय टू पेंट देम ब्युटिफुली. नाव असिस्ट चिल्ड्रन इन रायटिंग देअर ग्रीटिंग ऑर स्पेशल मेसेजेस. हे मेसेजेस लिहिणं हे फार महत्वाचं आहे. की समजा हॅपी बर्थडे, एखाद्याचा बर्थडे आहे तर तुम्ही लिहू शकता, आपण नेहमीच म्हणतो हॅव अ व्हेरी गुड बर्थडे ऑर हॅव अ व्हेरी हेल्दी लाईफ अहेड, किंवा हॅव अ सक्सेसफुल लाईफ अहेड, अशा प्रकारचे वेगवेगळे मेसेज टाकू शकता. दिवाळी असेल तर आपण लिहू शकतो हॅपी दिवाळी, वी विश यू अ व्हेरी हॅपी दिवाळी टू ऑल युअर फॅमिली मेंबर्स अँड कम्युनिटी मेंबर्स, एन्जॉय युअर टाइम, हॅव अ प्रॉस्परस दिवाळी. अशा प्रकारचे वेगवेगळे मेसेजेस जे आपण व्हॉट्सअपमध्ये लिहितो, व्हॉट्सअपमध्ये बघतो, तेच मेसेज आपण या ग्रीटिंग कार्ड्स वरती सुद्धा लिहायचे. चिल्ड्रन कॅन ऑल्सो रेफर टू द कलेक्टेड कार्ड्स टू कॉपी द स्पेलिंग्स ऑफ स्पेसिफिक ग्रीटिंग वर्ड्स. म्हणजे जे कार्ड्स तुम्हाला दिले जाणार आहेत, सर दाखवणार आहेत, त्यातले वर्ड्स सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. हॅव चिल्ड्रन राईट देअर नेम्स ऑन द बॅक ऑफ इच कार्ड द डिझाईन. जे कार्ड तुम्ही बनवलंय त्याच्या मागे तुमचं इयत्ता, नाव, वर्ग, म्हणजे नाव, वर्ग, तुकडी, रोल नंबर लिहायला विसरू नका, आणि त्याचा फोटो किंवा ते कार्ड जरी शिक्षकांकडे दिलं तरी चालेल. मेक सेव्हरल डबल साइडेड फोटोकॉपीज ऑफ इच कार्ड. ऑर्गनाइज द कार्ड्स बाय थीम्स अँड प्लेस इन अ फोल्डर और फाईल बॉक्स. आता ज्यावेळेला तुम्ही वर्गात याल त्यावेळेला तुम्ही हे सगळे कार्ड्स घेऊन यायचे आणि मग शिक्षक काय करणार आहे, त्या कार्ड्सच्या थीमनुसार म्हणजे बर्थडे कार्ड वेगळे करतील किंवा फेस्टिवल कार्ड्स वेगळे करतील, असे कार्ड्स वेगवेगळे करून ते एका फोल्डर किंवा फाईलमध्ये ठेवतील. नाव हिअर इज अ सॉल्व्ड ऍक्टिव्हिटी. सी दिवाळी हँडमेड कार्ड फॉर किड्स. या ठिकाणी दिवाळीसाठी एक सुंदर असं कार्ड या ठिकाणी बनवून आपल्याला दाखवलेलं आहे. वी मेड these cards in our craft class this Saturday. Each year, I try to make simple cards that can be couriered to our beloved one. My in-laws, my parents, all love getting cards from me, असं पाहिजे इथे, and they treasure her creations. किंवा इथे हे नाव दिसतंय लिल पी. आता आपण लिली असं या ठिकाणी नाव देऊया. तर या ठिकाणी हे जे काही कार्ड बनवलेलं आहे, हे कार्ड हे नेहमी बनवतात. दिस कार्ड हॅज बीन प्रिपेअर्ड इन देअर क्राफ्ट क्लास दॅट वॉज ऑन सॅटरडे, अँड दिस इज व्हेरी सिम्पल कार्ड, बट
when this card will be couriered to the family members, they will become very happy. हा सुद्धा प्रयोग तुम्ही करून बघायला काही हरकत नाही. आपण फक्त व्हॉट्सअप मेसेजेस पाठवतो दिवाळी किंवा इतर ईदला असेल, क्रिसमस असेल, बट यू कॅन राईट और यू कॅन प्रिपेअर अ सिम्पल कार्ड. छोटंसं बनवा, सोपं बनवा, but prepare a card yourself and send it to your relatives. They will be very much happy to see or to get the card. त्यांना खूप आनंद होईल तुमचं हे कार्ड बघून. What will you need? हे तुम्हाला काय काय लागणार आहे? व्हाईट कार्ड स्टॉक 6 to 8 इंच फोल्डेड इन हाफ, म्हणजे तुम्हाला एक कार्डबोर्ड लागणार आहे, कागद लागणार आहे, पेपर, ग्लिटर टेप इन रेड, तुम्ही कुठलाही वेगळा टेप वापरू शकता, रेड मार्कर, व्हेरियस हँडमेड पेपर स्क्रॅप्स इन डिफरंट डिझाईन्स अँड कलर्स. वेगवेगळे हँडमेड पेपर्स या ठिकाणी वापरलेले दिसत आहेत तुम्हाला. ते वेगवेगळे पेपर तुम्ही वापरू शकता. ग्लू आहे, देन सिक्वेन्स इन असॉर्टेड कलर्स, बिग और स्मॉल, त्या ठिकाणी तुम्ही स्केच पेन्स वापरू शकता. सीझर लागणार आहे तुम्हाला, कात्री लागणार आहे. हाऊ टू मेक, आता हे जे हे यांनी जसं बनवलंय तसं या ठिकाणी दिलंय, बट यू कॅन मेक कार्ड्स इन डिफरंट वेज. तुम्ही फोल्डिंगचे कार्ड्स बनवता, तुम्ही वेगवेगळ्या शेप्सचे कार्ड्स बनवता. सो यू कॅन मेक अ कार्ड इन व्हॉट एव्हर वे यू वॉन्ट. तुम्हाला हवं तसं कार्ड तुम्ही त्या ठिकाणी बनवायचंय. Now here they have given some links to the video. या ठिकाणी एक व्हिडिओची लिंक दिलेली आहे, दीक्षावरती तो व्हिडिओ आहे. यू विल हॅव टू टाईप दिस ॲड्रेस ऑन गुगल सर्च इंजिन. त्या ठिकाणी तुम्हाला कार्ड कसं बनवायचं हे कळेल. प्रॅक्टिस काय सांगितली तुम्हाला करायला? प्रिपेअर अ ग्रीटिंग कार्ड ऑफ फेस्टिवल अँड गिफ्ट इट टू युअर फ्रेंड. एखाद्या फेस्टिवलचं कार्ड बनवा अँड गिफ्ट इट टू युअर फ्रेंड. तुमच्या मित्राला ते द्या. नाव दिस इज द extension activity. Here the one card is given. It is a friendship day card. Happy friendship day. Here is the photograph of two friends, and different stickers of butterflies are pasted over there. Simple white paper is used, but the friendship day, the word or the message is written very beautifully. So this is a simple greeting card. What you have to do, you have to watch this card and you have to write what material you should use in writing these in making this card. So या ठिकाणी मटेरियल काय लागणार आहे हे दिलंय. कार्ड शीट और पेपर, स्टिकर्स, इथे बटरफ्लायचे स्टिकर्स लावलेले आहेत, फोटोज, तुम्ही स्वतःचे फोटो लावू शकता. ग्लू, यू विल नीड अ ग्लू टू स्टिक द फोटोज ऑन द कार्ड, स्केच पेन्स, पेन्सिल, रुलर, सीझर्स एक्सेट्रा. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ते कार्ड बनवण्यासाठी लागणार आहे. नाव इव्हॅल्युएशन. तुमचं इव्हॅल्युएशन कसं होईल? टीचर गिव्स अ टास्क टू स्टुडंट्स फॉर मेकिंग ग्रीटिंग कार्ड्स अँड मोटिवेट देम टू डू एक्सलंट वर्क. टीचर विल टेल यू टू मेक अ कार्ड ऑन अ पर्टिक्युलर टॉपिक. एखाद्या विशिष्ट घटकावर किंवा प्रसंगावर तुम्हाला ग्रीटिंग कार्ड तयार करायला सांगतील आणि ते तुम्ही ते बनवायचंय आणि ते शिक्षकांना तुमच्या त्याचे फोटो म्हणा किंवा प्रत्यक्ष कार्ड देणं शक्य असेल तर ते कार्ड तुम्हाला शिक्षकांना द्यायचंय. आता याच्यावर प्रश्न कसा विचारला जाईल? कदाचित तुम्हाला अशा प्रकारचा एक फोटो तुमच्या पेपरमध्ये येईल आणि त्या ग्रीटिंग कार्डसाठी काय काय मटेरियल लागेल याचा अंदाज किंवा तुम्ही काय काय मटेरियल वापराल ते तसं कार्ड तयार करण्यासाठी हे तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं. Okay, now here is my takeaway or today I learned. काय शिकला तुम्ही आज? मेकिंग ग्रीटिंग कार्ड्स अँड ऑल्सो रायटिंग अ मेसेज ऑन दॅट कार्ड. तुम्ही आज काय शिकलाय? ते ग्रीटिंग कार्ड कसं बनवायचं आणि त्याच्यावरती छानसा मेसेज कसा लिहायचा. Okay, so students, if you want all the videos, subscribe this channel and put the notification on. Thank you for watching this video. Bye.